नमस्कार. आज आपण आपल्या इयत्ता 10वीच्या पुस्तकातल्या जे आपलं मराठीचं पुस्तक आहे त्या मराठीच्या पुस्तकामध्ये जो आपला 7वा पाठ आहे ज्याचं नाव आहे गवताचे पाते. या गवताच्या पाते नावाचा हा जो पाठ आहे या पाठाचे लेखक आहेत वि स खांडेकर. बघा, हा जो पाठ आहे आपण 2 भागांमध्ये शिकणार आहोत. गवताचे पाते इयत्ता 10वी. आपण या गवताचे पाते हा जो पाठ आहे या पाठाचे जे लेखक आहेत त्यांचं नाव आहे वि स खांडेकर. हा जो पाठ आहे हा थोडासा मोठा असल्यामुळे आपण 2 भागांमध्ये हा पाठ शिकणार आहोत. पहिल्या भागामध्ये आपण लेखकांचा परिचय आणि जे आपलं रूपक म्हणजे काय हे बघणार आहोत आणि दुसऱ्या भागामध्ये आपण जी कथा आहे ते रूपक रूपी कथा वि स खांडेकरांनी आपल्याला सांगितलेली आहे असं दुसऱ्या भागामध्ये पाहणार आहोत. म्हणून आपण पहिल्या भागामध्ये आधी थोडंसं वि स खांडेकर यांच्याविषयी आपण थोडंसं चर्चा करूया की मराठीचा विषय निघाला की वि स खांडेकर यांचं नाव सर्वात आधी येतं. बघा, वि स खांडेकर हे अतिशय प्रसिद्ध असे कादंबरीकार आहेत, कथाकार आहेत, लघुनिबंधकार आहेत, समीक्षक आहेत, त्याचबरोबर पटकथा लेखक सुद्धा आहेत. बघा, 1974 मध्ये ज्ञानपीठ पुरस्काराने या वि स खांडेकर यांचा गौरव करण्यात आला होता आणि भारत सरकारने त्यांना पद्मभूषण ही पदवी हा पुरस्कार त्यांना मिळालेला होता. त्यांनी कांचनमृग, 2 ध्रुव, उल्का, 2 मने, हिरवा चाफा, रिकामा देव्हारा, पांढरे ढग, पहिले प्रेम, जळालेला मोहर, ययाती, अमृतवेल आणि अश्रू अशा कादंबऱ्या लिहिल्या आहेत. त्याचबरोबर वायुलहरी, चांदण्या सायंकाळ, अविनाश, मंदाकिनी इत्यादी त्यांचे लघुनिबंध प्रसिद्ध आहेत. त्याचबरोबर त्यांनी वनभोजन, फुले आणि काटे, गोकर्णीची फुले, गोफ आणि गोफण हे समीक्षा लेखसंग्रह त्यांचे प्रसिद्ध आहेत. बघा, मराठी साहित्याचा जर का विचार केला तर या मराठी साहित्यामध्ये रूपक हा जो प्रकार आहे, रूपक कथा हा जो प्रकार आहे हा वि स खांडेकर यांनी आणलेला आहे. आपले जीवनविषयक जे तत्वज्ञान आहे, जे आदर्श मूल्य आहेत यांची मांडणी खांडेकर या आपल्या रूपक कथेतून करतात. बघा, आपण दैनंदिन जीवन जगत असताना आपली जी दैनिक मूल्य आहेत जीवन जगण्याची याची मांडणी खांडेकर आपल्या या रूपक कथेतून करतात. सुवर्णकण, क्षितिज स्पर्श, वेचलेली फुले ही त्यांची रूपक कथासंग्रह अतिशय प्रसिद्ध आहे. त्यांच्यापैकी सुवर्णकण हा खलील जिब्रान यांच्या रूपक कथेचा अनुवाद आहे. बघा, एक प्रसिद्ध लेखक आहेत खलील जिब्रान. यांनी जे रूपक कथा लिहिली आहेत या रूपक कथांचा अनुवाद वि स खांडेकर यांनी या सुवर्णकण या पुस्तकामध्ये त्यांनी केलेलं आहे आणि ही कथा सुवर्णकण या पुस्तकातलाच अनुवाद आहे. खांडेकरांनी सृष्टीतील पाने, गवताचे पाते या घटकाच्या रूपकातून माणसांच्या विविध प्रवृत्तींचे, त्यांच्या भावभावनांचं दर्शन या रूपक कथेतून आपल्याला सांगितलेलं आहे. बघा, गवताचा पाता बघा एकदम आपण त्याच्याकडे लक्ष पण देत नाही, क्षुल्लक गोष्ट आहे निसर्गातली, पण माणसांच्या भावभावना या रूपक कथेतून मांडण्याचा प्रकार हा खांडेकरांनी सुरू केलेला आहे. बघा, लहानपणापासूनच जर का आपण विचार केला तर गोष्ट सांगितली की तुमची मनं अतिशय प्रफुल्लित होतात. घरी संध्याकाळ झाली की तुमची आजी तुम्हाला सगळ्यांना एकत्र जमवते आणि मग तुम्ही तुमच्या आजीला काय सांगतात, आजी गोष्ट सांग ना. आपल्या तासिकेमध्ये सुद्धा ऑफ तास असला तुम्ही आपल्या शिक्षकांना लगेच सर 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 आपला तास ऑफ आहे, एक गोष्ट सांगा. बघा, गोष्टीचं आकर्षण, कथेचं आकर्षण आपल्याला अतिशय लहानपणापासून असतं. मग आपण जसजसे मोठे होत जातो तसं या गोष्टी आपल्याला समजायला लागतात, कथेंचे प्रकार आपल्याला लक्षात येतात आणि मग सुरुवातीला आपण त्या जातक कथा वाचलेल्या असतात, ऐकलेल्या असतात. लहानपणी आपण ऐतिहासिक कथा सुद्धा वाचलेल्या असतात. काही लोकांना रहस्य कथा अतिशय आवडतात, काहींना विनोदी कथा आवडतात, तर काही मुलांना विज्ञान कथा सुद्धा आवडतात. मग हे काय झालं, हे सगळे कथेंचे प्रकार आहेत. मग कथेंचे अनेक प्रकार आहेत, त्याच्यापैकी हा जो प्रकार आहे रूपक कथा हा कसा असतो हे आपण आज बघणार आहोत.
आता ही जी रूपक कथा आहे, या रूपक कथेचं वैशिष्ट्य काय असतं की ही कथा अतिशय लहान असते. बघा, रूपक कथेचं पहिलं वैशिष्ट्य, ही कथा अतिशय लहान असते. ती पण त्या लहान जरी असली तरी तिच्यामध्ये आशय घनत्व अतिशय मोठं असतं. म्हणजे त्या कथेचा जो आशय आहे तो अतिशय मोठा असतो. आशय समृद्धता आणि सूचकता असल्यामुळे ही रूपक कथा अधिक परिणामकारक आपल्याला आपल्या मनाला भिडते. याच्यातला तो आशय असतो हा अतिशय समृद्ध असतो, आपल्या मनाला भिडणारा असतो. रूपक कथा या कथा प्रकारामध्ये नाट्यात्मकता असते, अलंकारिकता असते आणि संदेशपर्ता हे गुणधर्म सुद्धा या रूपक कथेची आपल्याला सांगता येतात. रूपक कथेतून वाच्यार्थ क्षणाक्षणी अंशतः कमी होऊन लक्षार्थ हा प्रभावीपणे सुचतो. आणि हा कसा सूचित होतो हे आपल्याला आता आपल्या पुढच्या कथेमधून बघणार आहोत की कशा प्रकारे एका गोष्टीतून दुसरी गोष्ट सुचवायची असते. रूपकाच्या माध्यमातून मानवी भावभावना कशा व्यक्त केल्या जातात हे आपण या कथेतून पाहणार आहोत. बघा, मी तुम्हाला कथा वाचतो, त्या कथा वाचनातून तुमच्या लक्षात येतं की मी जरी कथा वाचत असलो, मी जरी गवताचं पातं हे वाचत असलो तरी तुमच्या मनामध्ये मानवांच्या स्वभावा गुणधर्मांच्या क्षणोक्षणी उमलत जाणाऱ्या भावभावना तुमच्या लक्षात येतील. मग कशा ते आता मी आधी कथा वाचतो, तुम्ही लक्षपूर्वक ऐका. हिवाळा नुकताच सुरू झाला होता. झाडावरून एका मागोमाग एक पिकलेली पानं गळून पडू लागली. पट पट पट. तो आवाज ऐकून धरणी मातेच्या कुशीत झोपी गेलेलं एक चिमणं गवताचं पातं जागं झालं. गिरक्या खात खात जमिनीवर येणाऱ्या एका पानाला ते म्हणालं, पडता पडता किती कटकट करतोस तू. तुझ्या या दंग्यानं माझ्या साऱ्या गोड गोड स्वप्नांचा चुरडा झाला की. पानाला राग आला. तो चिडून म्हणाला, अरे जा चिडखोर बिब्या. मातीत जन्मून मातीतच लोडणाऱ्या तुझ्यासारख्या क्षुद्र गवताच्या पात्याला आमच्या या उच्च वातावरणाची कल्पना कशी येणार. दंगा नाही बेटा, हा हे गाणं चाललंय. जन्मात कधी आ न करणाऱ्या तुझ्यासारख्या अरसिकाला ते समजायचं नाही. हे बोलता बोलताच ते पान पृथ्वीवर पडलं आणि धरणी मातेच्या कुशीमध्ये जाऊन झोपी गेलं. ते पुन्हा जागे झालं ते वसंताच्या संजीवक स्पर्शाने. त्या स्पर्शात विलक्षण जादू होती. त्या जादूने आता त्या पानाचं रूपांतर गवताच्या चिमुकल्या पात्यात झालं होतं. पुन्हा हिवाळा आला. थंडीनं कुडकुडत त्या गवताचं पातं धरणी मातेच्या कुशीत लपू लागले, झोपू लागले. पण पुन्हा पुन्हा त्याची झोप मोड होऊ लागली. जिकडे तिकडे झाडांवर पाने सडसडत होती. पटपट असा आवाज करत ती पाने पृथ्वीवर पडत होती. ते गवताचं पातं कपाळाला आठी घालून स्वतःशीच पुटपुटलं, काय ही हिवाळ्याची पानं. जीव खाऊन टाकली त्यांनी अगदी. केवढा हा कर्णकटू आवाज. छी छी छी. माझ्या साऱ्या गोड स्वप्नांचा चेंदा मेंदा केला त्यांनी. बघा, अशी कथा मी तुम्हाला आता सांगितली वि स खांडेकरांची. तुम्हाला काय समजलं या कथेतून की धरणी मातेच्या कुशीमध्ये एक गवताचं पातं आहे की जे पृथ्वीवरच्या धरणी मातेच्या कुशीमध्ये शांतपणे झोपलेलं आहे. आणि हिवाळा सुरू झालेला आहे. बघा, हिवाळा सुरू झालाय आणि काय झालंय की झाडावरची जी पिकलेली पानं आहेत ती पिकलेली पानं खाली गळतायत. बघा, हिवाळ्यामध्ये तुम्हाला माहिती पानझड असते. ती पिकलेली पानं खाली गळतायत आणि त्याच्यामुळे काय होतंय की ते पानं जमिनीवर पडल्यानंतर पटपट पटपट असा आवाज होतोय. या आवाजामुळे काय होतंय, या धरणी मातेच्या म्हणजे जमिनीवरच्या असलेल्या या इवल्याशा गवत्याच्या पात्याची झोपमोड होते. त्याला तर आवाज सहन होत नाहीये. त्याच्यामुळे तो काय म्हणतो त्या पानाला, अरे पडता पडता किती कटकट करतात रे तुम्ही. तुझ्या या दंग्यानं माझ्या साऱ्या गोड गोड स्वप्नांचा चुराडा झाला, असं ते पातं त्या पडणाऱ्या पानाला म्हणते.
त्या पानाला म्हणतंय की तुझ्या या पटपट पडण्याच्या आवाजामुळे माझी झोप मोड झाली. मी अशी गोडगोड स्वप्न पाहत होतो, पण तुझ्या या पानांच्या आवाजाने, या पटपट पडण्याच्या तुमच्या आवाजामुळे माझी स्वप्न सगळा चुराडा झाला. बघा, ते पडणारं पान त्यावेळेस त्या गवताच्या इवल्याच्या पात्याला काय सांगतं बघा. अरे जा रे चिडखोर बिब्या कुठला, मातीत जन्मून मातीतच लोळणाऱ्या तुझ्यासारख्या क्षुद्र गवताच्या पात्याला आमच्या या उच्च वातावरणाची कल्पनाच कशी येणार. बघा, ते पान कुठे असतं, झाडावरती असतं, उंच ठिकाणी असतं, आणि तो पान त्या गवताच्या पात्याला हिणवतंय. त्याला म्हणतंय, अरे जा रे, तुला काय माहिती रे, आम्ही किती उंचावर राहतो, आमचं उंच किती वातावरण उंचावर आहे, आणि तुझं काय, तू जमिनीमध्ये लोळतो, तिथेच जन्म घेतो, तिथेच मरून जातो. तुला काय माहिती की वरून आम्ही कोणत्या वातावरणातून खाली येतोय. अरे तुला जी पटपट पटपट असा आवाज येतोय, तो जो आवाज आहे तो दंगा नाहीये, तो आवाज नाहीये, तर ते एक गाणं आहे. ते तुला कळणार नाही. तुला संगीतामधला आ सुद्धा माहिती नाही, तुला हे गाणं काय समजेल. अरे आम्ही जे पृथ्वीवरती पडतो ते संगीत घेऊन पडतो. तुला समजत नाही, तू अरसिक आहे, तुला संगीताचं ज्ञान नाही, आम्ही गाणं म्हणत पडतोय. असं म्हणत ते पान खाली जमिनीमध्ये पडलं. जमिनीमध्ये पडल्यानंतर तिथं ते झोपी गेलं पान. नंतर काय झालं बघा, वसंत ऋतू आला आणि जादू झाली. काय जादू झाली, ते जे हिवाळ्यामध्ये जे पान जमिनीमध्ये पडलेलं होतं ना, त्याचं रूपांतर गवताच्या पात्यामध्ये झालं. बघा, पूर्वी ते पान होतं, आता मात्र जमिनीवरती पडल्यानंतर जसा वसंत ऋतू आला, जादू झाली. वसंताने त्यांच्यावरती जादू केली आणि त्या पानाचं रूपांतर गवताच्या पात्यामध्ये झालं. आणि पुन्हा हिवाळा आला आणि मग पुन्हा काय झालं, पुन्हा झाडावरची पानं गळायला लागली. आणि पूर्वी जे पान होतं की जे त्या गवताच्या पात्याला बोललं होतं की तू अरसिक आहेस, तुला संगीताचं ज्ञान नाही, आम्ही उच्च आहोत, आणि आज तेच पान पुन्हा जमिनीवरती पडून हिवाळा जेव्हा आला त्याचं रूपांतर गवताच्या पात्यात झालेले, आणि त्याच पात्याला पुन्हा त्या पाण्याच्या सडसडची पटपट ते आवाजाचा त्रास व्हायला लागलाय. ही गवताची पाते कपाडाला अडी घालून स्वतःची कुटकुटते की काय रे, पानं काय त्रास देतात आपल्याला, नुसते वरून पटपट पटपट पडतायत, आपल्या झोपेचा सगळा खोबरं करून टाकलं याच पानांनी. बघा, तुम्हाला याच्यातलं रूपक लक्षात येतंय का, की पूर्वी हेच पान त्या गवताच्या पात्याला काय बोललं होतं की तुला कळणार नाही, तू मातीमध्ये जन्माला आलाय आणि मातीमध्ये लोळणारा प्राणी आहेस, तुला काय माहिती संगीत काय आहे, आम्ही किती वरून पडतोय, किती संगीत आम्ही गाणं म्हणत पडतोय, असं ते पान त्या गवताच्या पात्याला म्हणालं होतं. आणि नंतर बघा, त्याच पानाचं रूपांतर गवतामध्ये झालं, आणि तेच गवताचं पातं पुन्हा त्याच पानांना काय म्हणतात, अरे काय कटकट लावली बाबा यांनी, हे वरतून किती पडतात, पटपट पटपट आवाज, आपल्या सगळ्या झोपेचा, आपल्या सगळ्या स्वप्नांचा चुराडा करतात. बघा, हे रूप खांडेकरांनी या कथेमध्ये मांडलेलं आहे. तर या धड्याचा जो पुढचा भाग आहे तो आपण पुढच्या तासिकेला बघणार आहोत. तोपर्यंत आपण इथं थांबूया. पुढचा तास जरूर आपण अटेंड करूया, कारण की याचं पुढचं संपूर्ण विश्लेषण मी तुम्हाला पुढच्या तासिकेमध्ये देणार आहे. तोपर्यंत आपण इथेच थांबूया. चला तर